तर इथं बाही काढणार आहे मी. तर बाहीसाठी मी 4 पदर घेतले, हे 2 आणि हे 2. घडी करून घ्यायची आहे. आपली बाही किती आहे ती बघायची आहे. 10.15ची बाही आहे आणि दंडगीर आपलं 5चं आहे. इथं मी 10.15वर मार्क करणार आहे. त्यानंतर 1.5 इंच शिवण्यात घेणार आहे. दंडगीर घ्यायचं इथं. तुम्हाला जितकं शिवण्यात घ्यायचं असेल तितकं घेऊ शकता इथं, कारण मी आता इथं 1.5 इंच घेतलं आहे. दोन्ही साईडला मला एवढं शिवण्यात जाणार आहे, त्यामुळे मी इथं 1.5 इंच घेतलं आहे. तुम्हाला जर जास्ती घ्यायचं असेल अर्धा इंच तर तुम्ही घेऊ शकता. आता इथं दंडगीर घेतलं आहे 5 इंच, त्यानंतर 2 इंच मार्जिन. इथं छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच रेषा मारून घ्यायची आहे. त्यानंतर इथून 3.5 इंचावर मार्क करून परत आपल्याला इथं 2 इंच मार्जिन घ्यायची आहे. हे बघा 2 इंच मार्जिन घेतली. त्यानंतर बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. पाहिजे तर तुम्ही इथं 1 इंच, हे बघा इथं 1 इंचावर मार्क करून घ्यायची आहे. तिथून आकार द्यायला सुरुवात करायची आहे. आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. आपल्याला आकार बाहीचा कट करायचा आहे. आता मागचा पुढचा ठेवून घ्यायचा आहे असं आपल्याला. हे बघा मी इथून साधारण 1 इंच तिरपी ठेवली, म्हणजे थोडंसं सरकवून घेतलं आहे. परत एकदा दाखवते. हे बघा ही बाही घ्यायची आपल्याला आणि 1 इंच थोडी कमी घ्यायची. इथं सारखं नाही घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे घ्यायची आहे. त्यानंतर बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. असा आकार देऊन घ्यायचा आपल्याला आणि कट करायची. हे बघा असा आकार देऊन कट करून घ्यायची आहे. तर बघू शकता तुम्ही बाहीचा एकदम प्रॉपर आकार आला आहे असा. तर बाहीचं सेंटर काढून घेते इथं मी. आता आपल्याला मेन कपडा कट करायचा आहे. तर ह्या साईडला मी बाही टाकून घेते. तर आपली बाही कटिंग झाली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा मला कमेंट करून. व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.